नमस्कार मित्रांनो, आज गुढीपाडव्याचा चांगला दिवस आहे. त्यानिमित्तानं गुढी आणायला चाललो आहोत. आजचा दिवस म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे. सर्वप्रथम बेटाची काठी घेतली, तिच्या फांद्या तोडून घेतल्या आणि त्या साफ करून घरी घेऊन चाललो आहोत. आणि केविन बोलतोय की माझ्याकडेच पाहिजे, मग त्याच्या खांद्यावर दिली आणि तो घरी घेऊन आला आहे. गुढी उभारून घेत आहे. आपला सण हा आपल्या मुलांना आपण समजवून द्यायला पाहिजे, जेणेकरून पिढ्यानपिढ्या आपला सण असाच साजरा होत राहील. आणि पहिल्यांदाच रांगोळी काढते. ही संधी आज मला भेटलेली आहे रांगोळी काढण्याची. रांगोळी काढून झाली, त्याच्यानंतर फुलांची सजावट चालू आहे. फुलं लावली, नारळ, आंब्याची टाल ते घेऊन सजावट झाली. नंतर अगरबत्ती घेऊन पूजन करून घेतला. लहान मुलांना पण या सणांची मजा येऊ लागते, कारण या सणाच्या दिवशी आपण पुरणपोळी, घारी, पापडी, शिंगरी या गोड पदार्थ आपण बनवतो. त्याच्यानं मुलं पण खुश होतात या सणांना. त्याच्यानंतर पेढे घेतले आणि त्याचा प्रसाद बनवला. आणि त्याच्यानंतर लहान मुलं आली, पाया पडून घेतला, पेढे आणले, त्याचा प्रसाद बनवला. आणि आमची चिमुकली शिवन्या ते पाया पडते आता. आणि सर्वांनी पाया पडून झाला. आता त्याच्यानंतर प्रसाद वाटला सर्वांना. गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.